चला इथे घेतलंय सूप. चला इथं घेतलंय 1 कळशी पाणी. तर स्टीलचं पातेलं ठेवलंय उकळायला. तर इथं आणली 2 किलो हळद. तशी सगट मिळती. तर ही आपल्याला भिजत ठेवायची. आज छान हळदीची रेसिपी. आणि स्वयंपाक झालेला आहे. अजून गॅस ओटा क्लीन करायचा आहे. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. तर बघा अशी हळद आहे छान. तर ही भिजत ठेवायची रात्रभर भिजत ठेवायची. उकळलेल्या कडकडीत उकळून घ्यायचं आहे पाणी आणि त्यात रात्रभर ठेवायचे म्हणजे आल्यासारखी फुगून येते हळद. आणि मग हिचे आपण सुरीने किंवा चाकूच्या साह्याने छोटे तुकडे करून उन्हात 4 ते 5 दिवस कडकडीत उन्हात वाळत घालायची आणि नंतर गिरणीतून दळून आणायची. अशी छान हळदीची रेसिपी. तर चला इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता गरम करून घेऊ पाणी. नंतर हळद टाकायची. चला इथं हळद टाकून घ्यायची. पाणी छान उकळलं आणि सकाळी छान आल्यासारखी फुगल हळद. सकाळी आपण सुरीने कापून आणि सुकून घेणार आहे. मला ना पातेलं छोटं वाटलं मग मी मोठं घेतलं आहे आणि या पातेल्यात ठेवणार आहे हळद. रात्रभर ठेवायची. चला आता सकाळी बघू. हळद. बघा इथं हळद छान भिजली आहे. असे तुकडे होत आहे. पण आहे ना मी सुरीने बारीक कट करणार आहे आणि मग सुकवणार आहे. तर छान भिजली बघा मस्त आल्यासारखे. आणि लगेच तुकडे होतात. हाताने पण तुकडे होतात आणि असं काळं पाणी निघतं. तर कसं वाटले हे हळदीची रेसिपी नक्की सांगा. काही नाही आता फक्त कापून बारीक कट करायचे सुरीने आणि वाळवायची 3 ते 4 दिवस कडक उन्हात वाळवायची आणि गिरणीतून दळून आणायची किंवा मिक्सरवर पण दळू शकता. असे तुकडे होतात बघा छोटे छोटे. चला आता आपण कट करून घेऊ. चला इथं हळद मी काढून आणली आहे पातेल्यातून. तर काही इकडं आहे अशी भिजली छान. आता ही कट करून घ्यायची. इकडं कट करते मी. आल्यासारखी फुगते ही जसं आलं आपलं असतं तसं. पण अशी कट करून घ्यायची आणि 4 ते 5 दिवस छान उन्हात वाळवायची. छान होती तयार हळद घरच्या घरी ओरिजिनल हळद. चला आता याच पद्धतीने कापून घेते. चला हळदीचे बारीक तुकडे करून घेतले आणि आता आपल्याला ही 4-1 दिवस तरी सुकायला लागते कडक उन्हात वाळत ठेवली. आता बघू 4-5 दिवसांनी याची छान हळद दळून आणायची. चला हळद छान खळखळ वाजते. आवाज येतोय तुम्हाला. आता हळद दळायला जायचं आहे. 8 दिवस छान वाळवली हळद. चला आता गिरणीत हळद दळून आणू. पण आहे आपली पण खराब व्हायची भीती वाटते. इथं आलेली हळद दळून. बघा इथं आलेली हळद दळून मला दाखवते. की छान कलर आलेला आहे आणि अशी थोडी टाकली तरी भाजीला कलर छान येतो. छान आहे. ज्याला मेकअपची सवय त्यांनी अशी घरी करायला पाहिजे हळद. चला छान झाली हळद. आता ही पॅक डब्यात टाकून ठेवायची. तर चला छान व्हिडिओ दिला.
हळदीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा.